WHO ने दिली धोक्याची घंटा। इराण इस्रायल युद्धात अणुहल्ल्याचा धोका। आणि युद्धातून वाचण्यासाठी WHO ची तयारी। आखाती देशांमधील युद्ध आता एका धोकादायक वळणावर येऊन ठेपलंय। अमेरिका, इस्रायल आणि इराण संघर्ष वाढल्यानं आणि युद्धाचा धोका निर्माण झालाय। त्यातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने जगाला हादरवणारा इशारा दिलाय। WHOच्या हनान बल्खी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अण्वस्त्रांसंदर्भात नेमकं काय म्हटलंय पाहूया। युद्धजन्य परिस्थितीत सर्वात वाईट परिस्थिती म्हणजे अण्वस्त्र हल्ला, आणि याच अण्वस्त्र हल्ल्याची आम्हाला सर्वात जास्त चिंता आहे। संयुक्त राष्ट्रांचे कर्मचारी इराणच्या अणु ठिकाणांवर आणि अमेरिका इस्रायलने केलेल्या हल्ल्यांच्या परिणामांवर लक्ष ठेवून आहेत। तसंच संभाव्य अणुयुद्धासाठीही आम्ही सतर्क आहोत। मात्र कितीही तयारी केली तरी अण्वस्त्रांच्या रेडिएशनमुळे होणारं नुकसान कुणीही रोखू शकणार नाही। त्यामुळे याचा परिणाम संपूर्ण जगावर होईल, जो अनेक दशकं टिकेल। दुसरीकडे इराण इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चाललाय। इस्रायलकडेही स्वतःची अण्वस्त्र असून इराणचे क्षेपणास्त्र प्रकल्प सहज उद्ध्वस्त करू शकतात असं म्हटलं जातंय। अण्वस्त्रांच्या हल्ल्यानंतर रेडिएशनमुळे कित्येक किलोमीटर दूर असलेल्यांच्या डोळ्यावर कायमस्वरूपी परिणाम होऊ शकतो। तसंच स्फोटानंतर हवेच्या प्रचंड दबावामुळे इमारती पत्त्यासारख्या कोसळतात। स्फोटात वाचलेल्यांना थायरॉइड, कॅन्सर आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका असतो। रेडिएशनमुळे DNA मध्ये बदल होऊन भविष्यात जन्माला येणारी मुलं शारीरिक व्यंग किंवा मानसिक दोषांसह जन्माला येतात। 1945 मध्ये हिरोशिमा नागासाकीवर झालेल्या अणुहल्ल्यात 2,10,000 लोकांचा बळी गेला होता। दरम्यान अणुयुद्ध सुरू झाल्यास जग विनाशाच्या खाईत कायमचं लोटलं जाईल। युद्ध केवळ सीमेवर लढलं जात नाही, तर त्याचे दूरगामी संहारक परिणाम मानवावर आणि निसर्गावर होत असतात। त्यामुळे WHO सतर्क झालेलं असलं तरी जगावर ही वेळ येऊ नये हीच अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।